आपल्या गोष्टीचं नाव आहे हुशार नावाडी. एक श्रीमंत व्यापारी नावाड्याला म्हणाला, मी तुला खूप पैसे देईन, पण तू माझ्या या मौल्यवान वस्तू नावेतून नदीच्या दुसऱ्या टोकाला काळजीपूर्वक नेल्या पाहिजेस. नावाडी फेरीला तयार झाला. व्यापाराकडे एक सिंह, एक शेळी आणि एक गवताची पेंडी होती. जर नावाड्याने गवत पहिल्यांदा घेतले तर सिंह शेळीला खाऊन टाकेल, आणि जर सिंहाला घेतले तर शेळी गवत खाऊन टाकेल. त्यामुळे नावाडी नावेत पहिल्यांदा शेळीला घेतो, तिला दुसऱ्या टोकाला सोडून येतो. नंतर तो सिंहाला घेतो, सिंहाला दुसऱ्या टोकाला सोडून शेळीला परत स्वतःबरोबर या तीराला घेऊन येतो. त्यानंतर तो शेळीला तिथेच ठेवतो आणि गवताची पेंडी दुसऱ्या टोकाला घेऊन जातो. सिंह आणि गवताची पेंडी एकत्रित ठेवल्यामुळे सिंह काही गवताची पेंडी खाऊ शकत नाही आणि शेळीसुद्धा सुरक्षित राहते. आता तो शेळीला आणण्यासाठी पुन्हा निघतो. ही हुशारी पाहून व्यापारी खुश होतो आणि नावाड्याला जास्त धन बक्षीस देतो.